मित्रांनो, टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार जर कोणी असेल तर तो आहे MS धोनी। महेंद्रसिंग धोनीला सारे जग कॅप्टन कूल या नावाने ओळखते, पण धोनी किती रागीट आहे याबाबत CSKच्या एक्स क्रिकेटरने मोठा खुलासा केला आहे। एका इंटरव्ह्यू दरम्यान बद्रीनाथ म्हणाला की RCB विरुद्ध CSK असा सामना होता। चेन्नईला 110 धावांचे टार्गेटही चेस करता आले नाही। मी अनिल कुंबळेच्या चेंडूवर LBW आउट झालो। आउट झाल्यानंतर मी ड्रेसिंग रूम मध्ये उभा होतो आणि धोनी आत येत होता। त्यानंतर त्याने रागाच्या भरात पाण्याच्या बाटलीला लाथ मारली, जी खूप दूर गेली। धोनी जितका शांत दिसतो तितकाच तो अग्रेसिव्ह असल्याचे बद्रीनाथ म्हणाला। मात्र त्याला त्याचे इमोशन्स व्यवस्थितरित्या कंट्रोल करता येतात, पण क्वचित प्रसंगी त्याचा पारा चढतो आणि मग असे काही प्रसंग घडतात। मित्रांनो, IPLच्या एका सामन्यादरम्यान अंपायरने दिलेल्या निर्णयाविरोधात धोनी मॅच चालू असतानाच मैदानात चालून आला होता। अंपायरला त्याने चांगलेच सुनावले होते। धोनीने आपल्या नेतृत्वात CSKला 5 ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत। IPL मध्ये सर्वाधिक ट्रॉफी CSK आणि मुंबई इंडियन्स या 2 टीम्सने जिंकल्या आहेत। मित्रांनो, आगामी IPL 2025 मध्ये महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही याबाबत क्रिकेट एक्सपर्ट्स विविध मते मांडत आहेत। मात्र मॅक्झिमम चान्सेस हेच आहेत की यंदाची IPL स्पर्धा धोनीच्या करिअरची शेवटची IPL असणार आणि हा सीझन जिंकून धोनी निवृत्त होणार। मात्र त्यानंतर देखील तो नक्कीच CSK फ्रँचायझीचा भाग असणार। निवृत्तीनंतर धोनी CSKची मेंटरशिप स्वीकारेल असा अंदाज अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सने वर्तवला आहे। मित्रांनो, तुम्ही देखील MS धोनीचे डाय हार्ड फॅन आहात का? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।